श्रीमद भगवद गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग. नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण. मागील अध्यायात आपण कर्मयोग समजून घेतला. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की जीवनात कर्म टाळून चालत नाही, पण कर्म कसं करायचं, कोणत्या भावनेनं करायचं आणि त्यातून मनःशांती कशी मिळवायची हे समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. मात्र अर्जुनाच्या मनात अजूनही काही प्रश्न होते. श्रीकृष्ण जे ज्ञान सांगत होते ते इतकं महान आहे, तर हे ज्ञान नेमकं कुठून आलं? हे पहिल्यांदाच सांगितलं जातं आहे का, की यामागे काही मोठा इतिहास आहे? याच प्रश्नांची उत्तरं आता भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात आपल्याला मिळतात. मंडळी, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे ज्ञान नवीन नाही, हे सनातन आहे. खूप पूर्वी मी हेच ज्ञान सूर्यदेवाला सांगितलं होतं. त्यानंतर ही परंपरा पुढे चालत राहिली. पण काळाच्या ओघात लोक या ज्ञानाचा खरा अर्थ विसरले. ही गोष्ट ऐकून अर्जुन आश्चर्यचकित होतो. तो विचारतो, श्रीकृष्ण, तुमचा जन्म तर माझ्या काळात झाला आहे, मग तुम्ही इतक्या प्राचीन काळात सूर्यदेवाला हे ज्ञान कसं दिलं? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे, पण आपणही असाच प्रश्न विचारला असता. तेव्हा भगवान श्रीकृष्ण एक अत्यंत गूढ पण सुंदर सत्य सांगतात. ते म्हणतात, अर्जुना, तू आणि मी अनेक जन्म घेतले आहेत. तुला ते आठवत नाहीत, पण मला सर्व आठवतं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा नाही की आपण फक्त पूर्वजन्मांच्या गोष्टीत अडकून राहावं. श्रीकृष्ण आपल्याला हे समजावून सांगत आहेत की आत्मा हा शरीरापेक्षा मोठा आहे. शरीर बदलतं, पण आत्म्याचा प्रवास सुरूच राहतो. म्हणून माणसाने फक्त या एका जन्मापुरताच विचार करू नये. आपल्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक विचाराचा परिणाम आपल्या आयुष्यावर आणि पुढच्या प्रवासावरही होतो. यानंतर भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेतील सर्वात प्रसिद्ध संदेश देतात. ते सांगतात, जेव्हा जेव्हा या जगात धर्म कमी होतो, अन्याय वाढतो, सत्याचा मार्ग सोडला जातो आणि सज्जन लोकांवर संकट येतं, तेव्हा मी विविध रूपांनी प्रकट होतो. ही ओळ आपण अनेक वेळा ऐकतो, पण तिचा अर्थ फक्त एवढाच नाही की भगवान पृथ्वीवर अवतार घेतात. याचा एक खोल अर्थही आहे. धर्म म्हणजे केवळ पूजा, मंदिर किंवा विधी नाही. धर्म म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, न्याय, करुणा आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणं. जेव्हा आपल्या जीवनात एक गुण कमी होतात, हे गुण कमी होतात आणि लोभ, अहंकार, खोटेपणा आणि अन्याय वाढतो, तेव्हा आपल्या मनातही अंधार निर्माण होतो आणि त्या अंधारात प्रकाश दाखवण्यासाठी ज्ञानाची गरज असते. म्हणूनच श्रीकृष्णांचा अवतार हा केवळ इतिहासातील प्रसंग नाही, तो प्रत्येक काळात ज्ञान, सत्य आणि योग मार्गाची आठवण करून देणारा संदेश आहे. आजच्या काळातही आपण पाहतो की अनेकदा लोक चुकीच्या मार्गाने पटकन यश मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच खोटं बोलणं, फसवणूक करणं किंवा दुसऱ्याचा गैरफायदा घेणं हे काही काळासाठी फायदेशीर वाटू शकतं, पण ते मनाला शांतता देत नाही. श्रीकृष्ण सांगतात की सत्याचा मार्ग कदाचित कठीण असेल, पण तोच शेवटी टिकणारा मार्ग आहे. मंडळी, 4था अध्याय इथून आपल्याला एक वेगळाच विचार करायला लावतो. भगवान आपल्याला फक्त चमत्कारांची गोष्ट सांगत नाहीत. ते सांगतात की जेव्हा अज्ञान वाढतं, तेव्हा ज्ञानाचा प्रकाश आवश्यक असतो आणि हा प्रकाश बाहेरून येण्याची वाट पाहण्यापेक्षा आपण आपल्या जीवनात जागवणं अधिक महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा, मी माझ्या आयुष्यात सत्याची बाजू घेतो का? मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो का? मी माझ्या निर्णयांमध्ये न्याय आणि करुणा जपतो का? जर या प्रश्नांची उत्तरं आपण प्रामाणिकपणे शोधू लागलो, तर भगवद्गीतेचा खरा प्रवास सुरू होतो आणि इथूनच भगवान श्रीकृष्ण ज्ञान आणि कर्म यांच्यातील अतूट नातं समजावून सांगायला सुरुवात करतात. आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञान आणि कर्म यांच्यातील अतिशय सुंदर नातं समजून सांगत आहेत. ते म्हणतात, अर्जुना, कर्म करणं फार आवश्यक आहे, पण कर्म करण्यापूर्वी त्या कर्मामागचं ज्ञान असणं त्याहूनही महत्वाचं आहे. हे वाक्य आपण आपल्या जीवनातही अनुभवतो. समजा एखाद्या व्यक्तीला गाडी चालवता येते, पण वाहतुकीचे नियमच माहीत नाहीत, तर तो स्वतःलाही आणि इतरांनाही धोक्यात टाकू शकतो. एखाद्या डॉक्टरांकडे औषधं असली पण योग्य ज्ञान नसेल, तर तो रुग्णाचं नुकसान करू शकतो. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात
की फक्त कृती करणं पुरेसं नाही. योग्य ज्ञानाच्या आधारावर केलेलं कर्मच माणसाला योग्य दिशेनं घेऊन जातं. याच ठिकाणी ते आणखी एक महत्वाचा संदेश देतात. ते सांगतात की जीवनात जर खरं ज्ञान मिळवायचं असेल तर नम्रता फार आवश्यक आहे. आजच्या काळात इंटरनेटवर आपल्याला हजारो माहितीचे स्रोत मिळतात, पण माहिती आणि ज्ञान यात खूप मोठा फरक आहे. माहिती आपल्याला काय करायचं हे सांगते, पण ज्ञान आपल्याला का करायचं आणि कसं करायचं हे शिकवतं. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात की ज्यांनी सत्याचा अनुभव घेतला आहे अशा ज्ञानी व्यक्तींकडून शिकायला संकोच करू नका. त्यांना प्रश्न विचारा, त्यांच्याकडून समजून घ्या आणि शिकलेली गोष्ट जीवनात उतरवा. कारण फक्त ऐकल्याने किंवा वाचल्याने जीवन बदलत नाही. बदल तेव्हाच घडतो जेव्हा ज्ञान कृतीत उतरायला सुरुवात होते. मंडळी, हा विचार आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. आपण प्रेरणादायी व्हिडिओ पाहतो, चांगली पुस्तकं वाचतो, अनेक चांगले विचार ऐकतो, पण काही दिवसांनी पुन्हा जुन्याच सवयींकडे परत जातो. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात की ज्ञानाचा खरा अर्थ म्हणजे जीवनात बदल घडवणं. जर ज्ञानामुळे आपल्या स्वभावात, विचारात आणि वागण्यात चांगला बदल झाला नाही तर ते ज्ञान अपूर्ण आहे. त्यानंतर श्रीकृष्ण एक अतिशय सुंदर उपमा देतात. ते सांगतात की जसा प्रखर अग्नी लाकडाला राख करून टाकतो, तसंच खरं ज्ञान माणसाच्या अज्ञानाला, चुकीच्या समजुतींना आणि कर्मबंधनाला हळूहळू नष्ट करतं. याचा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यातील समस्या एका दिवसात संपून जातील, पण जेव्हा आपली विचार करण्याची पद्धत बदलते तेव्हा त्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. आणि अनेक वेळा हाच बदल आपल्याला नवी दिशा देतो. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात, संशय हा माणसाचा सर्वात मोठा अडथळा आहे. जो प्रत्येक गोष्टीबद्दल सतत शंका घेत राहतो, जो निर्णयच घेऊ शकत नाही, जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही, जो ना मन शांती मिळवू शकतो ना यश. याचा अर्थ प्रश्न विचारू नयेत असा नाही. प्रश्न जरूर विचारा, पण योग्य उत्तर समजल्यावर त्यानुसार कृती करण्याचं धैर्यही ठेवा. आता या अध्यायातून मुख्य संदेश काय घ्यायचा तर चौथा अध्याय आपल्याला सांगतो की जीवनात कर्म जितकं आवश्यक आहे तितकंच योग्य ज्ञानही आवश्यक आहे. ज्ञानाशिवाय कर्म आंधळ असतं आणि कर्माशिवाय ज्ञान अपूर्ण राहतं. दोघांचा समतोल साधणारा माणूसच आयुष्यात योग्य मार्गावर चालू शकतो. आता मंडळी, या अध्यायातून आपण मुख्य संदेश काय घ्यायचा आहे तर मंडळी, चौथा अध्याय आपल्याला सांगतो की जीवनात कर्म जितकं आवश्यक आहे तितकंच योग्य ज्ञानही आवश्यक आहे. ज्ञानाशिवाय कर्म हे नेहमी आंधळ असतं आणि कर्माशिवाय ज्ञान अपूर्णच. दोघांचा समतोल साधणारा माणूसच आयुष्यात योग्य मार्गावर चालू शकतो. मग आजच्या जीवनात जगताना आपण काय शिकवण घ्यायची तर आज आपण माहितीच्या युगात जगतो. मोबाईलवर काही सेकंदात हजारो गोष्टी समोर येतात, पण इतकी माहिती असूनही अनेक लोक गोंधळलेले, अस्वस्थ आणि निर्णय घेण्यात कमकुवत का असतात? कारण माहिती वाढली आहे पण आत्मज्ञान आणि विवेक वाढलेला नाही. मग भगवद्गीतेचा चौथा अध्याय आपल्याला सांगतो की चांगल्या गोष्टी शिकत राहा, पण त्या फक्त लक्षात ठेवू नका, त्या जगायला सुरुवात करा. विद्यार्थ्यांनी फक्त गुणांसाठी नाही तर समजून घेण्यासाठी अभ्यास करावा. नोकरी करणाऱ्यांनी फक्त पगारासाठी नाही तर प्रामाणिकपणे आपलं काम करावं. पालकांनी फक्त मुलांना शिकवू नये तर स्वतःच्या वागण्यातून त्यांना योग्य उदाहरण द्यावं. आणि प्रत्येकाने आयुष्यभर शिकणं कधीही थांबवू नये. मग आजचा जीवन मंत्र मी तुम्हाला असा देईल की खरं ज्ञान तेच जे आपल्या विचारांमध्ये, स्वभावात आणि कृतीत चांगला बदल घडवते. ज्ञान आणि कर्म यांची सांगड घातली तर जीवन अधिक अर्थपूर्ण आणि शांत होतं. आता मंडळी, या अध्यायातून निष्कर्ष काय घ्यायचा तर भगवद्गीतेचा चौथा अध्याय आपल्याला सांगतो की अज्ञान हा अंधार आहे आणि ज्ञान हा प्रकाश. पण हा प्रकाश फक्त पुस्तकांमध्ये नसतो, तो आपल्या विचारांमध्ये, आपल्या निर्णयांमध्ये आणि आपल्या प्रत्येक कृतीमध्ये दिसला पाहिजे. जेव्हा ज्ञान आणि कर्म यांचा सुंदर संगम आपल्या जीवनात घडतो तेव्हा आपण केवळ यशस्वीच होत नाही तर मनानेही समृद्ध होतो. पुढील भागात आपण भगवद्गीतेचा 5वा अध्याय कर्म संन्यास योग समजून घेऊ.
कर्म करत जगावं की सर्व काही सोडून द्यावं, या महत्वाच्या प्रश्नाचं अत्यंत सुंदर उत्तर भगवान श्रीकृष्ण या अध्यायात देतात. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.